2 ते 3 चमचे तेलामध्ये भेंडी टाकून छान फ्राय करून घ्यायची हाय फ्लेमवर. फ्लेम थोडी वाढव. ते जे त्याला झटकल थोडं त्याच्या खाली आहे. गॅस करते इकडे करते. आता भेंडी छान फ्राय झाली आहे ती आता आपण काढून घ्यायची. ह्याच तेलामध्ये आता आपल्याला जिरं, मोहरी आणि हिंग टाकायचं. गॅस थोडा कमी कर. टाकायचं आम्हाला पटकन. तू हलवते बघ किती, हे बघ इकडे तिकडे बघते, साईडला जातो कॅमेरा. जिरं छान तडतडलं की लगेच त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची. आलं लसूण कुटून घेतलेलं आहे मी, पेस्ट मी कधीच यूज करत नाही. कुटलेल्या आलं लसणाचा वास खूप छान येतो. त्याच्यामध्ये कांदा टाकायचा, थोडं तेल टाकायचं, 2 चमचे तेल टाकायचं. आता ह्याचे टाकून घ्यायचं. कांदा छान कांदा अगदी छान ब्राऊन कलर, थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं. ही दही आहे. या दह्यामध्ये मी घाटी मसाला, हळद आणि मीठ घातलेलं आहे. त्यामध्ये छान परतून घ्यायचं कांद्यामध्ये, आणि त्यामध्ये भेंडी घालायची. थोडंसं पाणी घालून ते भांडं धुवून घ्यायचं.
थोडंसं रिड्यूस करायचं आहे आपल्याला हे पाणी दह्यातलं. त्यात भेंडी झाकणली म्हणजे छान भेंडीमध्ये दहीमध्ये अशा प्रकारे बघा आता भेंडीला छान तेल सुटलेलं आहे आणि भेंडीमध्ये दही आणि मसाले व्यवस्थित एकत्र झाले. आपली भेंडीची भाजी तयार आहे.